हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम इन द ब्युटिफुल वर्ल्ड ऑफ RCC. आज आपल्या फाउंडेशनचा पहिला दिवस. फाउंडेशन कोर्स खूप महत्त्वाचा आहे. कोणत्याही बिल्डिंगचं फाउंडेशन स्ट्रॉंग असेल तर बिल्डिंग आपण उंच बांधू शकतो बेटा. आता पूर्ण वर्ल्डमध्ये सगळ्यात उंच बिल्डिंग कोणती असेल? बुर्ज खलिफा. लक्षात आहे का? त्या बिल्डिंगचं फाउंडेशन खूप स्ट्रॉंग आहे म्हणून तेवढी उंच बिल्डिंग तयार आहे बेटा. तसं जर तुम्हाला नीटमध्ये किंवा IIT JEE मध्ये मोठं यश मिळवायचं असेल तर हा फाउंडेशन कोर्स खूप महत्त्वाचा आहे. मी तुला पहिल्यांदा प्रॉमिस करतो बेटा, RCC हा कुठल्या गल्लीबोळातला क्लास नाहीये. RCC हे मागच्या 21 वर्षाची तपश्चर्या बेटा. खूप आम्ही प्रामाणिकपणे आणि खूप तुमच्याकडनं मेहनत करून घेऊ बेटा. आम्ही हा फक्त क्लास जाहिरातीवर चालणारा क्लास नाही बेटा. काही क्लासवाले तुम्हाला फोन करतील, तुमच्या पालकाला बोलवून घेतील, हॅमरिंग करतील. RCC असं नाही बेटा. RCC हा फक्त एक्झाम ओरिएंटिंग क्लास आहे, रिझल्ट ओरिएंटिंग क्लास आहे. हा कुठला कॉर्पोरेट क्लास नाही आहे, हा फक्त जाहिरातीवर चालणारा क्लास नाही. मी पहिल्यांदा तुम्हाला सांगू इच्छितो, इथं आतडे तुटेपर्यंत आम्ही सगळे शिकवतो बेटा. तर आज पहिला दिवस आहे, आपण खूप छान हा कोर्स करूयात. नक्की आपल्या आईवडिलांचं स्वप्न साकार करूयात. मित्रो, आज आपल्या फाउंडेशनचा पहिला दिवस. नेमकं कसा अभ्यास करायला पाहिजे? लक्ष द्या, आपल्या 10th मध्ये जे केमिकल रिॲक्शन्स आहेत, खूप साऱ्या मुलामुलीला खूप अवघड जातात त्या रिॲक्शन. त्याचे काही ट्रिक्स आहे का? जबरदस्त मी तुम्हाला ट्रिक फुली शिकवतो बेटा. बघा, मी आधी सांगतोय, जर जीवनात मोठं यश मिळवायचं असेल काही रूल्स आहेत बेटा. पहिला रूल, घरामध्ये आपल्या आईवडिलांचा खूप सन्मान केला पाहिजे. घरामध्ये आपल्या आईचं खूप ऐकलं पाहिजे. जो मुलगा किंवा जी मुलगी आपल्या आईचं ऐकते तिला अपयश कधी येत नाही. घरात लहान बहीण भावासंग भांडणं करू नका, लहान बहीण भावासंग टाइम पास करू नका. लक्ष द्या का? TV पण जास्त पाहू नका बेटा. TV तर पाहिलीच नाही पाहिजे. जो विद्यार्थी या सगळ्या गोष्टी फॉलो करतो त्यालाच यश येतं बेटा. मान्य सगळ्यांना? सर, थोडं आपलं सायन्सबद्दल थोडी माहिती सांगा आम्हाला. सायन्स कसं असतंय? मला डॉक्टर बनायचं आहे, मला टॉप इंजिनियर बनायचं आहे, कोणता कोर्स मला करावा लागेल? बेटा, लक्ष द्या का? पहिल्यांदा मी तुम्हाला शिकवतोय सायन्स म्हणजे काय. आपण सायन्स कशाला म्हणतो? कारण आपण सगळे 11th मध्ये सायन्सला ॲडमिशन घेणार आहात, हो की नाही? हो सर. लक्ष द्या, सायन्स म्हणजे काय? सायन्स म्हणजे काय? इट इज द नॉलेज बेस्ड अपॉन प्रूफ. It is the knowledge based upon proof. It is the knowledge. It is the knowledge based upon proof. खूप छान लिहा. लक्ष द्या का? बेस्ड अपॉन प्रूफ. माझी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की बाबा रे, प्रत्येक जे टीचर शिकवतात त्या प्रत्येक टीचरला एक वेगळी वही करा. हे हेडिंग्स रेड पेननं लिहायचं, हे पुढे ब्ल्यू पेन छान छान लिहायचं. असं वाटलं पाहिजे की हातातून मोती पडतात की काय, इतकं छान लिहायला पाहिजे बेटा. आम्ही होमवर्क दिलं ते होमवर्क सॉल्व्ह करायचं, लगेच आम्हाला व्हॉट्सअप करायचं बेटा. मी काय सांगतोय तुला, हे व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत उद्या तुझ्या फाउंडेशनसाठी, उद्या तुझ्या डॉक्टर बनण्यासाठी, उद्या तुला टॉप IIT इंजिनियर बनण्यासाठी बेटा. त्यामुळे या कोर्सला तू इग्नोर करू नकोस. खूप खूप सिरियसली हा कोर्स कर, नक्की विजेता होशील. आणि आपल्या सगळ्या फ्रेंड्सला सांग, हा कोर्स सगळ्याला फ्री आहे. RCCचे डेमो लेक्चर करा, मगच नंतर ठरवा क्लास लावायचा का नाही. फिजिक्स करा, केमिस्ट्री करा, बायोलॉजी करा, मॅथमॅटिक्स करा, मग ठरवा. येस की नो? उगा जाहिरातीला बळी पडू नका. उगा नंतर स्कॉलरशिप दिली म्हणून आहारी जाऊ नका. मुद्दाम काही लोक शिकवण्याच्या आधीच पटकन ॲडमिशन घ्यावं म्हणतात, पुन्हा तिथे गेल्यावर कळते बापरे इथं काही शिकवत नाहीत. ऐका लक्ष, असे काही क्लासेस आहेत. बी अलर्ट फ्रॉम सच क्लासेस. मी परत तुम्हाला हॅमर करतोय. ऐका लक्ष द्या, सायन्स म्हणजे काय? इट इज अ नॉलेज बेस्ड अपॉन प्रूफ. इट इज अ नॉलेज बेस्ड अपॉन प्रूफ म्हणजे कसं सर? तुम्ही चाल फॅन उलटा फिरतो, फिरवून दाखवा. अरे बाबा, कोणती गोष्ट सिद्ध करून दाखवा. जे कोणतं नॉलेज आहे त्याला प्रूफ द्या, आपण त्याला सायन्स म्हणायचं. तू म्हणजे मी भारतात पहिली येऊन दाखवते. ताई, तू येऊन दाखव. लक्ष द्या का? काही पोरं म्हणतील सर मी नापासून दाखव. छिची घाण. लक्ष द्या का? असं नाही म्हणायचं. बाबा रे, मी काय सांगतोय, ज्या कोणत्या गोष्टीला प्रूफ असेल आपण त्याला सायन्स असं म्हणतो. CBSE ICSE मुलं हुशार असतात, खूप खूप हुशार असतात. लक्ष द्या का? सेमी इंग्लिशवर हुशार असतात. पण CBSEचं त्याला आधीच खूप झालेलं असतं बेटा. पण त्याला देवाने एक जास्त जीन्स सोडलाय. कोणता? आळस. लक्ष, ओव्हर कॉन्फिडन्स, टाइमपास. लक्ष द्या का? हा CBSE ICSE बोर्डचा खूप मुलांचा खूप मोठा ड्रॉबॅक आहे. जर ते हा ड्रॉबॅक रिमूव्ह केला, आळस, लक्ष द्या का, आणि टाइमपास करणं, टाइमपास करणं, घरात लहान बहीण भावासंग भांडणं करणं, मोबाईलवर जास्त खेळणं, समजायचं बेटा बेटा तुझं अपयश फिक्स आहे, तुला कुणी वाचवू शकत नाही. मग
लक्ष दे. तू फक्त बघा, मी परत परत सांगतोय, सीबीएसई आयएससीचे विद्यार्थी हुशार खूप असतात. त्यांनी फक्त आपल्या आईचं ऐकलं पाहिजे. आपल्या आईचं ऐका बस, पप्पाच थोडं कमी ऐका, पण आपल्या आईचं खूप ऐका, नक्की विजेता होचाल. मान्य सगळ्यांना. सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो, लक्षात ठेवा, पहा जे सेमी इंग्लिशचे विद्यार्थी पहा त्यांनी असं थोडं लिहून अभ्यास करायला पाहिजे बेटा. अभ्यासाच्या 4 स्टेप्स असतात. त्या 4 स्टेप्स कोणत्या आहेत तेही मी तुम्हाला सांगतो बेटा. लक्ष द्या इकडे बघा. हे पहिला पिरियड आहे, खूप जबरदस्त. आपण आपलं प्लॅनिंग असायला पाहिजे, तेव्हा रिझल्ट खूप जबरदस्त येतो बेटा. चला मग आपण सायन्स म्हणजे काय, आपण सायन्स कशाला म्हणतो. सायन्स इज अ नॉलेज बेस्ड अपॉन प्रूफ. सायन्स इज अ नॉलेज बेस्ड अपॉन प्रूफ. जे कोणतं नॉलेज आहे त्याला आपण प्रूफ द्या, त्याला आपण सायन्स असं म्हणतात. मित्रांनो लक्ष द्या का. मग आता सायन्समध्ये बघा, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, इंजिनिअरिंग, मेडिकल सायन्स असे भरपूर ब्रांचेस आहेत. जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल, लक्ष द्या, जर डॉक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला PCB घ्यावं लागेल, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर वगैरे इंजिनिअरिंग करायचं असेल तर तुम्हाला घ्यावं लागेल फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स बेटा. ऐका लक्ष द्या. हा फिजिक्स केमिस्ट्री, लक्ष द्या, इथंही फिजिक्स केमिस्ट्री दोघाला कॉमन आहे बेटा. बायोलॉजी आणि मॅथ. काही विद्यार्थी म्हणतील सर मी जनरल घेऊ का. अरे बेटा जनरल घेतलं तर एक मोठा ड्रॉबॅक होतो की पुन्हा मॅथचा पण खूप लोड येतो. आपलं एम आधी फिक्स करा, मला काय बनायचं आहे, टॉप डॉक्टर बनायचं आहे का टॉप इंजिनियर बनायचं. मग पुन्हा नंतर तुम्ही भरपूर एक्झाम क्वालिफाय होऊ शकता, UPSC वगैरे. आधी ठरवा, कारण लोड नाही झाला पाहिजे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यातलं मी तुम्हाला शिकवतो केमिस्ट्री. हे सगळं NCERT बेस्ड सिलेबस आहे मित्रांनो. ऐका लक्ष द्या, NCERT बेस्ड म्हणजे CBSE बोर्डचा सिलेबस आहे. इथं पण पूर्ण NCERT बेस्ड सिलेबस आहे. लक्ष द्या का. तर त्यामुळं एवढं लक्ष द्या. तुम्हाला खूप जिद्दीनं अभ्यास करावा लागेल, लिहून अभ्यास करावा लागेल. काही विद्यार्थी असं म्हणतील, मोठे ऑगस्ट तुम्ही मराठी शिकवता का. नाही रे बेटा, आय कांट टीच द केमिस्ट्री इन द मराठी. मी मराठी शिकवू शकत नाहीये, कारण मीच मराठी शिकलो नाहीये. फक्त बीच में जो कनेक्टिंग लैंग्वेज रहेगी थोड़ी बहुत, वो थोड़ी मराठी रहेगी बेटा. आता सायन्स इट इज अ नॉलेज बेस्ड अपॉन प्रूफ. इट इज अ नॉलेज बेस्ड अपॉन प्रूफ. ज्या बघा चला, सायन्स म्हणजे काय. इट इज अ नॉलेज बेस्ड अपॉन प्रूफ. इट इज अ नॉलेज बेस्ड अपॉन प्रूफ. हे तुम्हाला थोडं इंट्रोडक्शन सांगतोय. यातलं मी तुम्हाला शिकवणार आहे केमिस्ट्री. सर आपल्या केमिस्ट्रीला किती टॉपिक्स आहेत एकूण. सर किती टॉपिक्स आहेत केमिस्ट्रीमध्ये. बेटा तुला 11th मध्ये बघ, लक्ष दे, तुला 11th मध्ये टॉपिक्स आहेत नीटसाठी आणि JEE साठी, IIT JEE. लक्ष दे, 11th साठी नीटचे टॉपिक आहेत तुला. 11th साठी आहेत बघ, लक्ष दे, 14 टॉपिक. JEE ला आहेत 16 टॉपिक्स. आणि 12th मध्ये तुला नीटसाठी आहेत 16 टॉपिक आणि JEE साठी पण 16 टॉपिक. म्हणजे टोटल टॉपिक इथं 30 टॉपिक केलं की 100% डॉक्टर झालं. आणि एम्स दिल्लीला नंबर लागला बेटा. 30 टॉपिक्स आहेत इथं, 32 JEE साठी. फक्त 2 टॉपिक ॲडिशनल आहेत. फक्त JEE मेन्स बरं, JEE मेन. JEE ॲडव्हान्सला पण सेम सिलेबस आहे, परंतु क्वेश्चन्स खूप अवघड असतात. JEE मेन एक्झाम जी आहे ती NCERT बेस्ड आहे, CBSE बोर्ड बेस्ड आहे बेटा. माहीत असावं की माझ्या केमिस्ट्रीमध्ये टॉपिक किती आहेत. आपल्या केमिस्ट्रीमध्ये 11th ला 14 टॉपिक आहेत, 12th मध्ये 16 टॉपिक आहेत. आपल्या केमिस्ट्रीमध्ये 2 पार्ट असतात. लक्ष द्या का, पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड. आपल्या केमिस्ट्रीमध्ये 2 पार्ट असतात, पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड. नीटमध्ये बघा, लक्ष द्या, नीटमध्ये क्वेश्चन्स असतात 45. नीटमध्ये क्वेश्चन्स असतात 45. तर JEE मध्ये क्वेश्चन, JEE मेन्सला क्वेश्चन्स असतात 30. लक्ष द्या का. पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड तुम्हाला जे सर शिकवतात त्या प्रत्येक सरांना एक नवीन नोटबुक करा. मी परत सांगतोय, RCC मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी चॅलेंज नाही बेटा, खूप जबरदस्त सगळे टीचर शिकवतात. आधी पिरियड करा, नंतर ठरवा बेटा. तर आपला हा केमिस्ट्री बघा, एकूण टॉपिक्स आहे 30, इथं आहे 32. लक्ष द्या. आता बघा, आज पहिला दिवस आहे तर मी तुम्हाला हे शिकवतो बेटा. केमिस्ट्री म्हणजे काय. आपण केमिस्ट्री कशाला म्हणतो, आपण केमिस्ट्री कशाला म्हणतो, सगळे मन लावून आहे का. हु इज द फादर ऑफ केमिस्ट्री. अरे बाबा, प्रत्येकाला एक पप्पा असतात, तसं हु इज द पप्पा ऑफ द केमिस्ट्री. मित्रांनो, लेव्हायझर इज कॉल्ड ॲज फादर ऑफ केमिस्ट्री. लेव्हायझरला फादर ऑफ केमिस्ट्री म्हणतात. याच माणसाला का पप्पा म्हणतात.
मला सांगा, रोडला एवढे माणसं असतात, आपण प्रत्येक माणसाला पप्पा म्हणतो का रे बेटा? नाही सर, आपण एका विशिष्ट व्यक्तीला पप्पा म्हणतो, हो की नाही? तसं बेटा याच माणसाला का पप्पा म्हणायचं? तुम्ही शोधा आणि मला व्हॉट्सअप करा बेटा. माझा मोबाईल नंबर असेल, याचं रिझन काय, 932565 टाइम्स 9. तुम्हाला काही अडचण असेल तर या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता बेटा मला. बा ह्याच माणसाला पप्पा का म्हणतात? व्हाय दिस मॅन इज कॉल्ड ॲज फादर ऑफ केमिस्ट्री, याच माणसाला का बरं? तर लक्षात ठेवा. तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा बेटा. पा काही तुम्हाला अडचण असेल फिजिक्स बाबतीत, केमिस्ट्री बाबतीत, बायोलॉजी बाबतीत, अरे दादा 21 वर्षापासून शिकवत आहे, जबरदस्त शिकवतो, लक्ष दे, इकडे बघ. बघ केमिस्ट्री म्हणजे काय? इट्स अ ब्रांच ऑफ सायन्स. केमिस्ट्री इट्स अ ब्रांच ऑफ सायन्स. एक सायन्सचा तुकडा पडलाय. सायन्स म्हणजे काय? मन. सायन्स इट्स अ नॉलेज बेस्ड अपॉन प्रूफ. इट्स अ नॉलेज बेस्ड अपॉन प्रूफ. मन माझ्या माग. इट्स अ नॉलेज बेस्ड अपॉन प्रूफ. इट्स अ नॉलेज बेस्ड अपॉन प्रूफ. येस की नो? लक्ष द्या. पहा केमिस्ट्री म्हणजे काय? इट्स अ ब्रांच ऑफ सायन्स. It is a branch of science. It is a branch of science which deals with the study of. लिहा खूप छान. हे हेडिंग रेड पेन लिहिला पाहिजे, हे खाली ब्ल्यू पेन लिहिलं पाहिजे. It is a branch of science which deals with the study of structure, properties, composition, structure, properties, composition and uses of matter. आता प्रश्न पडला, मॅटर कशाला म्हणतात? एनिथिंग विच हॅज मास. ज्याला वजन आहे आपण त्याला मॅटर म्हणतो बेटा. एनिथिंग विच हॅज मास, ज्याला वजन असेल आपण त्याला मॅटर असं म्हणतो बेटा. एनिथिंग विच हॅज मास इज कॉल्ड ॲज मॅटर. ज्याला वजन आहे, इट्स अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज, कंपोजिशन अँड युजेस ऑफ मॅटर. मी काय सांगतोय? इट्स अ ब्रांच ऑफ सायन्स. इट्स अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज, कंपोजिशन अँड युजेस ऑफ मॅटर. मॅटरचा परिपूर्ण अभ्यास करणं म्हणजे केमिस्ट्री होय. इट्स अ ब्रांच ऑफ सायन्स. इट्स अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज, कंपोजिशन, युजेस ऑफ मॅटर. म्हणजे कसं बघा, ज्याला वजन आहे, आता या पेनला वजन आहे म्हणजे मॅटर झालं बेटा. ह्याचा आकार कसा आहे? सिलेंड्रिकल, हो की नाही? लक्ष द्या का. पहा याचा आकार का, स्ट्रक्चर कसं आहे, प्रॉपर्टीज, ह्याचे गुणधर्म कसे आहेत, हे पाण्यात विरघळतंय का, अल्कोहोलमध्ये विरघळतंय का, या प्रॉपर्टी गुणधर्म, कंपोजिशन म्हणजे घटक, हे कशा कोणत्या पॉलिमरचं बनलेलं आहे, आणि युजेस, ह्याचा उपयोग काय काय आहे, याचा म्हणजे मॅटरचा परिपूर्ण अभ्यास करणं म्हणजे केमिस्ट्री. अरे बाबा मी काय सांगतोय, केमिस्ट्री म्हणजे काय? पहिला दिवस आहे. केमिस्ट्री इट्स अ ब्रांच ऑफ सायन्स. कसं? केमिस्ट्री इट्स अ ब्रांच ऑफ सायन्स. केमिस्ट्री इट्स अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज, कंपोजिशन अँड युजेस ऑफ मॅटर. मॅटर म्हणजे काय? एनिथिंग विच हॅज मास अँड ऑक्युपाईज स्पेस. ज्याला वजन आहे त्याला मॅटर म्हणा. मित्रांनो पहा, केमिस्ट्री तशा एकूण 13 मेन ब्रांचेस आहेत, परंतु 3 मेन ब्रांच आपल्या सिलेबसला आहेत. लक्ष द्या. पहा, फिजिकल केमिस्ट्री. इट इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ लॉज अँड थिअरीज. फिजिकल केमिस्ट्री. दुसरी असेल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. इट्स अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ कार्बन कंपाउंड्स किंवा हायड्रोकार्बन. It is a branch of chemistry which deals with the study of hydrocarbon containing covalent bond. तिसरी असेल पहा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. प्रश्न माझा, उत्तर तुमचं. सांगा आपल्या केमिस्ट्री एकूण किती पार्ट्स आहेत? 2. पार्ट ए, पार्ट बी. लक्षात ठेवा मी काय सांगतो ते.
इकडे बघा, लक्ष द्या, आज पहिला पिरियड आहे. इंट्रोडक्शन असायला पाहिजे की माझं केमिस्ट्री बनलंय कसं, मला डॉक्टर बनायचंय, मला काय करायला पाहिजे, कोणते टॉपिक्स महत्त्वाचे आहेत, आधी आधी फाउंडेशन कर. तुझी पूर्ण भीतीच निघून जाईल बेटा. तुला काय सायन्समध्ये शिकायचं आहे याची पूर्ण आयडिया येईल बेटा. मान्य सगळ्यांना? तेव्हा खूप महत्त्वाचं आहे यार, करा अभ्यास जरा. आपले आईवडील एवढं कष्ट करतात आपल्यासाठी, मग आपणही खूप अभ्यास करायला पाहिजे आणि आपल्या आईवडिलांची इच्छा पूर्ण करायला पाहिजे. हो की नाही? हो सर. बघा लक्ष द्या, मी काय सांगतोय बघा. फिजिकल केमिस्ट्री म्हणजे काय? इट इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ लॉज अँड थिअरीज. लॉज म्हणजे नियम, बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, असा लॉचा अभ्यास करणं म्हणजे फिजिकल केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? स्टडी ऑफ हायड्रोकार्बन, स्टडी ऑफ हायड्रोकार्बन containing covalent bond. Study of hydrocarbon containing covalent bond. Study of hydrocarbon containing covalent bond. Containing covalent bond. आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? स्टडी ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स, धातू अधातू. स्टडी ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. असं माझं केमिस्ट्री बनलंय. एकूण टॉपिक किती बेटा? आपले एकूण टॉपिक आहेत 11, 12 म्हणून 30 टॉपिक्स आहेत नीटला. आणि जेईला किती बेटा? 32 टॉपिक्स आहेत. अरे दादा इकडे बघ, आधी पहिल्यांदा मी तुला शिकवलं सायन्स म्हणजे काय. डिफाईन सायन्स. इट्स अ नॉलेज बेस्ड अपॉन प्रूफ. इट्स अ नॉलेज बेस्ड अपॉन प्रूफ. इट्स अ नॉलेज बेस्ड अपॉन प्रूफ. ज्या कोणत्या गोष्टीला प्रूफ असेल त्याला आपण सायन्स म्हणूयात. ज्याला कोणत्या गोष्टीला प्रूफ असेल आपण त्याला सायन्स म्हणूयात. ज्या कोणत्या गोष्टीला प्रूफ असेल आपण त्याला सायन्स म्हणूयात. येस की नो? हो सर. नंतर केमिस्ट्री म्हणजे काय? इट्स अ ब्रांच ऑफ सायन्स. एक सायन्सचा तुकडा पडलाय. It is a branch of science which deals with the study of structure, properties, composition and uses of matter. Structure, properties, composition and uses of matter. मॅटरचा परिपूर्ण अभ्यास करणं म्हणजे केमिस्ट्री होय. केमिस्ट्री is a branch of science. कसं म्हण? Chemistry is a branch of science. Chemistry is the branch of science. Chemistry is the branch of science which deals with the study of structure, properties, composition and uses of matter. याचा परिपूर्ण अभ्यास करणं म्हणजे केमिस्ट्री होय. सांगा, केमिस्ट्री एकूण किती ब्रांचेस असतात? 13. आपल्या सिलेबसला किती? 3. फिजिकल केमिस्ट्री, लॉज अँड थिअरीज. ऑर्गॅनिक केमिस्ट्री, हायड्रोकार्बन कंटेनिंग कोव्हॅलंट बॉन्ड. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, मेटल्स अँड नॉन मेटल्स. खूप छान लिहा. रेड पेन, ब्लॅक पेन, ग्रीन पेनचा यूज करायचं. असं टकाटक लिहायचं बेटा. लक्षात ठेवाय का? खूप जीव तोडून लिहायचं. नक्की मोठे व्हाल. ऐका मी काय सांगतो, आपल्या भारतामध्ये 11, 12 खूप महत्वाचं बेटा. तुम्ही 10वी पर्यंत हुशार आहात. लक्ष द्या का? आता तुला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. आपल्या भारतामध्ये जे काही मिळणार आहे ते 11th आणि 12th वर मिळणार बेटा. त्यामुळे आपल्या आई वडिलांचं खूप ऐकायचं. घरात टीव्ही अजिबात बघायचं नाही, मोबाईल फोनचा वापर करायचा नाही. काही नियम स्वतः लावून घ्या. एका जागी बसले की 3 तास उठायचं नाही. काही पालक आम्हाला भेटतात, मोठे वगैरे सर माझी दिदी किंवा माझा भैया अर्धा तास एका जागी बसत नाही. मी म्हणतो तुम्ही खोटं बोलता. का बरं? का तुमचाच भैया किंवा तुमची दिदी समजा पिक्चरला जाऊ द्या बरं, पुष्पा, लक्ष द्या का, 3 तास हलते का? लक्ष द्या का? मी काय सांगतो, पार्ट 2 बी लगेच बघा वाटते. बाबा रे, मी असं का बरं होतोय सर? पिक्चरला गेले 3 तास आणि अभ्यासाला आपण 15 बसत नाही, अर्धा तास बसत नाही. बेटा आवड निर्माण झाली पाहिजे. लक्षात ठेवा, आवड निर्माण झाली की आपोआप बसायला लागतात. आधी आवड निर्माण करा, एका जागी बसा. व्हिडिओ लेक्चर बघत असताना बघा, मोबाईल फोन सरळ ठेवायचं, टेबल चेअरचा यूज करायचा. ते तुम्ही कसा अभ्यास, एक फोटो काढा मला पाठवा, व्हॉट्सअप करा बेटा. टेबल चेअरचा यूज करायचं, छान छान लिहून घ्यायचं बेटा. जेवढा आम्ही शिकू, मी तुम्हाला प्रॉमिस करतोय, याच्या बाहेर प्रश्न पडणारच नाही. चला तर मग फाउंडेशन छान करूयात आणि उंच भरारी मारूयात. लक्षात ठेवाय का? मी काय सांगतोय बेटा? बघा, सायन्स म्हणजे काय? इट इज अ नॉलेज बेस्ड अपॉन प्रूफ. बेटा केमिस्ट्री म्हणजे काय? इट्स अ ब्रांच ऑफ सायन्स. म्हणा एकदा, इट्स अ ब्रांच ऑफ सायन्स. म्हणा एकदा, इट्स अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज, कंपोजिशन अँड युजेस ऑफ मॅटर. मॅटरचा परिपूर्ण अभ्यास करणं म्हणजे केमिस्ट्री होय. इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स. म्हणताई म्हण, इकडे बघ, इकडे बघ. It's a branch of science which deals with the study of structure, properties, composition and uses of matter. Physical chemistry which deals with the study of laws and theories.
ऑर्गॅनिक केमिस्ट्री हायड्रोकार्बन कंटेनिंग कोव्हॅलंट बॉन्ड, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मेटल्स अँड नॉन मेटल्स. काही विद्यार्थी म्हणतील सर कोणते पुस्तक वापरायचे, आम्ही काय आता सध्या फाउंडेशनला काही वापरायचं नाही बेटा. RCC मध्ये आम्ही तुम्हाला DPP देऊ, लक्ष द्या आपल्या ॲपमध्ये तुम्हाला आम्ही DPP देऊ, त्या DPP व्यवस्थित सॉल्व्ह करा. RCC मध्ये बघा हे फिजिक्स असे पूर्ण 11चे बुक्स आहेत, हे फिजिक्सचे पहा एवढे व्हॉल्यूम्स आम्ही तुम्हाला देतो बेटा फिजिक्सचे. नंतर हे केमिस्ट्रीचे एवढे व्हॉल्यूम्स आहेत बेटा, पहा एवढे केमिस्ट्रीचे व्हॉल्यूम्स असतात, एवढ्या केमिस्ट्रीच्या नोट्स आहेत, लक्ष द्या. आणि हे बायोलॉजीचे नोट्स आहेत बेटा, हे बायोलॉजीचे नोट्स आहेत, फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी असे तिन्ही सेट आम्ही तुम्हाला देतो बेटा. हे टोटल बुक्स एवढे बेटा, हे फक्त 11th मध्ये आणि 12th मध्ये आम्ही एवढेच बुक्स, आणि ते आपल्या फीसमध्ये इन्क्लूड असतात बेटा, ह्याला वेगळी फीस नसते बेटा. पहा हे बुक्स तुम्ही ॲडमिशन घेतलात 11चं की लक्षात ठेवा हे बुक्स मला मिळतात बेटा. पहा या बुक्सच्या बाहेरचा प्रश्न पडत नाही बेटा, इतके दर्जेदार नोट्स तयार केले बेटा. हेच नाही पुन्हा आम्ही तुम्हाला काय करतो, असे प्रत्येक टॉपिकचे चार्ट तयार करतो बेटा, अशा आम्ही तुम्हाला माइंड मॅप्स करतो. आपण नाही का शेवटी शॉर्ट नोट्स तयार करतो बघा, पहा ते तुम्ही पण करायची गरज नाही, आम्हीच करून देऊ बेटा तुम्हाला. हे आपले छोटे चार्ट्स आहेत बघा, प्रत्येक टॉपिक आता टॉपिकवर हा कोणता आहे, ग्रुप 13-14 एलिमेंट्स, लक्षात ठेवा. असं प्रत्येक टॉपिकवर असं आम्ही माइंड मॅप्स नावाचे चार्ट तयार करून देतो बेटा. हे माइंड मॅप्स आहे प्रत्येक टॉपिकवर 11च्या आणि 12च्या, जे तुम्हाला शेवटी रिव्हिजनला याचा खूप फायदा होतो. म्हणजे कसं एका पेजवर पूर्ण टॉपिक आम्ही आणतो बेटा, हे लक्षात ठेवाय का. तसंच पहा बोर्डचे जे विद्यार्थी बोर्डचा एक्झाम देणार आहेत, पहा त्यांना आम्ही काय करतो, अशी बोर्डची क्वेश्चन बँक करून दिली बेटा. पहा फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी पण, पहा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीला अशा बोर्डसाठी क्वेश्चन बँक करून देतो. हे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतात बेटा. एवढं केलं की बोर्डाच्या परीक्षेला आउट ऑफ मार्क पडतात. ऐका पुन्हा जेव्हा तुम्ही दिवाळीला जाता तेव्हा दिवाळीला होमवर्क देतो आम्ही तुम्हाला. हे पहा दिवाळीचं होमवर्क शीट पण देतो. म्हणजे RCCत खूप सगळं प्लॅनिंग खूप भारी बेटा. पहा प्रत्येक मंथली आम्ही तुला प्लॅनिंग देतो. या महिन्यामध्ये आम्ही काय काय शिकवणार, पहा या महिन्यामध्ये पहा तुमच्या कोणकोणत्या टेस्ट होणार, आम्ही असं मंथली तुम्हाला शेड्यूल अपलोड करतो बेटा. म्हणजे हा खूप खूप जबरदस्त क्लास आहे बेटा. आज पहिला दिवस आहे म्हणून तुम्हाला या गोष्टी सगळ्या सांगतोय. पुन्हा मागच्या वर्षी नीट 2022 मध्ये बघा आम्ही हे बघा हा घ्या पुरावा. म्हणजे आम्ही काय केलं माहिती आहे का, हे पूर्ण पुस्तक प्रिंट करून दिलं की आमच्या कुठले क्वेश्चन्स पडले. आपल्या RCC बुकलेटच्या बाहेर एकही क्वेश्चन नव्हता बेटा. काही विद्यार्थी म्हणते तुम्ही आत्ता प्रिंट करून घेतला असा, नाही बेटा हे पुस्तक आपल्या ऑफिसमध्ये तुम्ही घ्या आणि तुमचे जे सिनियर फ्रेंड असतील पहा ज्यांचं 12वी झालं त्यांच्या तुम्ही वहीमध्ये चेक करू शकता बेटा, ज्यांना यावर्षी यश मिळालं किंवा नाही मिळालं पहा तुम्ही चेक करू शकता. आम्ही काय केलं, नीटला पडलेला क्वेश्चन्स हे बघा इथं आम्ही असं केलं बेटा, हे नीटला पडलेला क्वेश्चन, नंतर हा तुमच्या RCC बुकलेटमधला क्वेश्चन्स असं आम्ही प्रिंट करून दिले बेटा. म्हणजे एवढं केलं तर मोर दॅन सफिशियंट बेटा. म्हणजे RCC कुठलं पुस्तक वापरायची गरज नाही. घ्यायचं असेल तर NCERT पुस्तक घ्या आणि RCC नोट्स फॉलो करा. एकदा RCC मी म्हणणार नाही कुठल्या नोट्स वापरू, एकदा RCC नोट्स कंप्लीट करा मग पुन्हा कुठलंही सॉल्व करा. आम्ही तुम्हाला काही म्हणणार नाही. मग तुम्हाला कळेल की आमचं बुकलेट किती कंटेंट भारी आहे बेटा. मान्य सगळ्यांना. तर चला एकदा मग सायन्स म्हणजे काय, इट्स अ नॉलेज बेस्ड अपॉन प्रूफ. इट्स अ नॉलेज बेस्ड अपॉन प्रूफ. केमिस्ट्री म्हणजे काय, इट्स अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर प्रॉपर्टीज कंपोजिशन अँड युजेस ऑफ मॅटर. मान्य. आपण केमिस्ट्रीमध्ये कार्बन इज कॉल्ड ॲज कॅट्रिना, आपण कार्बनला कॅट्रिना असं म्हणतो बरोबर, कॅट्रिना. लक्ष द्या का. आणि नायट्रोजन ऑक्सिजन दीज आर व्हेरी हरामखोर एलिमेंट्स. हे सारखं कॅट्रिनाच्या मागे लागतात. कसं लागतात ते आपण पाहू रिॲक्शनच्या वेळेस वगैरे. तर चला मग विजेता होऊयात, अभ्यास करूयात. येस की नो. लक्ष द्या आज पहिला पिरियड आहे बेटा. बघा मी काय सांगतोय पहा, पहिला पिरियड आहे आपल्याला. मी तुम्हाला अल्केन्सची नावं शिकवतो बघा पहिल्या पिरियडमध्ये. नेमिंग ऑफ अल्केन्स, नेमिंग ऑफ अल्केन्स, नेमिंग ऑफ अल्केन्स. अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय रे बेटा, सर अल्केनचा जनरल फॉर्म्युला आहे पहा CnH2n+2, CnH2n+2. आपण पाहूया नेमिंग ऑफ अल्केन्स. मित्रांनो मला इथे सांगताना अतिशय आनंद होतोय. बघा लक्ष द्या पहा, पहिला अल्केन कोणता असेल, मिथेन. मिथेन पहिला अल्केन कोणता असेल, मिथेन. दुसरा अल्केन कोणता असेल, इथेन. मिथेन, इथेन. तिसरा अल्केन कोणता असेल, प्रोपेन. प्रोपेन. चौथा अल्केन कोणता असेल पहा, ब्युटेन. पाचवा अल्केन कोणता असेल पहा, पेंटेन.
पेंटेन. आता बघा लक्ष द्या, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन. सहावा अल्केन असेल हेक्झेन, हेक्झेन. सातवा अल्केन असेल हेप्टेन. आठवा अल्केन असेल ऑक्टेन. नववा अल्केन असेल नॉनेन. आणि दहावा अल्केन असेल डिकेन. एकदा म्हणा बरं सगळे सिरियली. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नॉनेन, डिकेन. म्हणता एकदा मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन. पाच म्हणू आपण. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन. म्हणा मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन. हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नॉनेन, डिकेन. डिकेन. आता पाहूयात आपण याचा फॉर्म्युला कसं लिहायचा बघा. पहा मिथेन. आता एक नंबरला आहे इथे एक. एन म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम. एन म्हणजे नंबर ऑफ कार्बन. इथं 1 ठेवा. 1 लिहायची गरज नाही. 2 × 1 + 2 म्हणजे 2 + 2 4. मिथेनचा फॉर्म्युला काय असेल CH4. इथेन लक्ष द्या का. इथेन म्हणजे याचा अर्थ काय झाला की कार्बन डबल करा. इथे बघा कार्बन एन आहे, डबल करा, 2 ॲड करा. कार्बन 2 नंबरला आहे, इथेन 2 नंबरला आहे, 2 ला लिहायचं. पहा डबल करा, 2 ॲड करा. 2 2 4, 2 ॲड करा 6. प्रोपेन किती नंबरला बेटा 3 नंबरला. पहा डबल करा, 2 ॲड करा. प्रोपेन 3 नंबरला आहे ना. 3 2 6 + 2 8 कारण जनरल फॉर्म्युला सांगतोय. पहा ब्युटेन कसं लिहायचं बेटा. पहा C4H10. पेंटेन कसं लिहायचं बेटा. पहा C5H12. हेक्झेन कसं लिहायचं बेटा. 6 नंबरला आहे. 6 डबल करा. 6 2 12, 6 × 2 12, 12 + 2 14. हेप्टेन कसं लिहायचं बेटा. 7 आहे. 7 चा डबल काय येईल 14 + 2 16. ऑक्टेन. ऑक्टेन कसं लिहायचं बेटा. C8H18. नॉनेन कसं लिहायचं बेटा. C9H20. डिकेन C10H22. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन. कसं मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन. कसं मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन. हां हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नॉनेन, डिकेन. झाले की 10 नावं. हो सर. बेटा बोला सर एकदा अल्केनचे नाव सांग. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नॉनेन, डिकेन. सर 10. आता 10th पर्यंत आपल्याला माहिती आहे सर. पुढे काय असतील सर. 11th कार्बन असेल अनडिकेन. अनडिकेन, अनडिकेन. बघा इथं डिकेन कॉमन आहे सगळ्याला. अनडिकेन. डोडिकेन 12 कार्बनला. 13ला टेट्राडिकेन. 14ला टेट्राडिकेन, पेंटाडिकेन, डिकेन कॉमन. हेक्साडिकेन, हेप्टाडिकेन, ऑक्टाडिकेन, नॉनाडिकेन, इकोसेन. इकोसेन. याचा फॉर्म्युला कसा करायचा. हा 11th नंबरचा अल्केन आहे. इथं 11th लिहायचं बेटा. डबल करायचं. डबल केलं 22 झालं. 2 ॲड करा 24. अनडिकेन. तुम्हाला माहिती आहे का अनडिकेन. कॉक्रोच सिट्रिक. कॉक्रोच सिक्रिट्स अनडिकेन. हा कॉक्रोच असतो ना कॉक्रोच. नाही का टीव्हीवर आपण जाहिरात पाहत नाही का ती मम्मी आणि ती पोरग कॉक्रोच मारायला निघाले. लक्ष नाही का. ते कॉक्रोच काय करते माहिती आहे का. अनडिकेन बाहेर टाकते टू अट्रॅक्ट हिज फिमेल. त्याच्या बायकोला अट्रॅक्ट करण्यासाठी. ऐका अनडिकेन. अनडिकेन कार्बन 11 24. डोडिकेन 12 नंबरला आहे. कार्बन 12 2 ॲड करा 26. ट्रायडिकेन 13 हे 28. टेट्राडिकेन. टेट्राडिकेन इथं 14 हे 30. डबल करा 2 ॲड करा. पेंटा म्हणलं की 15 आणि डबल करा 30 झालं. 2 ॲड करा 32 कारण CnH2n+2 ना बेटा. डबल करा 2 ॲड करा. हेक्साडिकेनचा फॉर्म्युला सांगा म्हणलं. अजिबात घाबरायचं नाही. हेक्साडिकेन काय सर. हेक्साडिकेन अरे बाबा कार्बन 16. हेप्टाडिकेन कार्बन 17. ऑक्टाडिकेन कार्बन 18. नॉनाडिकेन कार्बन 19 आणि इकोसेन कार्बन 20. हायड्रोजन तुम्ही काढू शकता का. हो सर. कसं काढणार सांग. डबल करा. 16 चे डबल 32 + 2 म्हणजे 34.
इथं काय येईल बेटा, डबल करा, 17चं डबल 34, 2 ॲड करा 36, 18चं डबल 36, 2 ॲड करा 38, 19चं 38, 2 ॲड करा 40, आणि इथं असेल 42. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नॉनेन, डिकेन. पुन्हा अनडिकेन, डोडिकेन, ट्रायडिकेन, अनडिकेन, डोडिकेन, ट्रायडिकेन, टेट्राडिकेन, पेंटाडिकेन. हे फक्त एवढंच फक्त आहे बेटा, बाकी कॉमनच आहे. हेक्झा, हेप्टा, ऑक्टा, नॉना, इकोसेन. तसं आता कार्बन 30 पर्यंत लिहू शकता का तुम्ही? बघा, इकोसेन होतं, हेनी कोसेन. इथं फक्त हेनी म्हणजे 21, कोसेन कॉमन आहे सगळ्याला. डोकोसेन, ट्रायकोसेन, टेट्राकोसेन, पेंटाकोसेन, हेक्झाकोसेन, हेप्टाकोसेन, ऑक्टाकोसेन, नॉनाकोसेन, ट्रायकॉन्टेन. इथं ट्रायकॉन्टेन वेगळं आलं बघा. आता हे बघा, कार्बन 21 आहे, कारण 21चं अल्केन आहे. हायड्रोजन तुम्ही काढू शकता का? हो सर. डबल करा, 2 ॲड करा, काय झालं सांगा? 44. तुम्ही सगळ्यांची फॉर्म्युला लिहू शकता की नाही? हो सर. असं मला 100 अल्केनपर्यंत लिहून मला व्हॉट्सअप करा बेटा. मान्य सगळ्यांना? कार्बन 30ला काय म्हणलं? कारण हे फक्त इथं बघा, हे तर कॉमनच आहे सगळ्यालाच, त्या अल्केनला, त्या 10 अल्केनला बेटा. असे 10 अल्केनचे छान छान बॉक्स करा. हे 10 अल्केन, 10 अल्केन मध्ये 2-3 लाईन सोडा, 4 लाईन, पुन्हा 10 अल्केन, असं 100 अल्केनपर्यंत लिहून दाखवा बेटा. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला आणखी एक सांगतो बघा. आता बघा, हे कार्बन 40 पर्यंत बघा. हेनी ट्रायकॉन्टेन, डो ट्रायकॉन्टेन, ट्रायकॉन्टेन, टेट्रा ट्रायकॉन्टेन, पेंटा ट्रायकॉन्टेन, हेक्झा ट्रायकॉन्टेन, हेप्टा ट्रायकॉन्टेन, ऑक्टा ट्रायकॉन्टेन, नॉना ट्रायकॉन्टेन, टेट्राकॉन्टेन. बेटा आता बघ, हेनी ही किती नंबरचा अल्केन आहे? 31. हायड्रोजन काढा, डबल करा, की झालं 62, 2 ॲड करा 64. येस की नो? येस. असं लिहू शकता आपण. हे पूर्ण अल्केनचे मला फॉर्म्युले लिहा, पाठवू शकता की नाही? 40 अल्केनपर्यंत. पुन्हा पहा, आता समजा तुम्हाला कार्बन 41 लिहा म्हणून, 41 अल्केन लिहू शकता का? काय नाव आहे लिहायचं? हेनी टेट्राकॉन्टेन. हेनी टेट्राकॉन्टेन. हेनी टेट्राकॉन्टेन. काय याचा फॉर्म्युला आहे बेटा हेनी टेट्राकॉन्टेनचा? हा किती नंबरचा आहे? 41. डबल करा, किती झाले? 41, 82, आणि 2 म्हणजे 84. आणि बघा, हेनी डो ट्राय टेट्राकॉन्टेन, पेंटा, हेक्झा, हेप्टा, ऑक्टा टेट्राकॉन्टेन, नॉना आणि पेंटाकॉन्टेन. 50 कार्बनला काय असेल? पेंटाकॉन्टेन. पेंटाकॉन्टेन. कार्बन 50. आता डबल करा, 2 ॲड करा, 102. हे तुम्ही फॉर्म्युला लिहू शकता का सगळ्यांचे? हो सर. कार्बन 50 पर्यंत तुम्हाला शिकवलं. आता मला सांगा, ह्याला कसं असेल? कार्बन 51ला कसं असेल? 51ला हेनी पेंटाकॉन्टेन, हेनी पेंटाकॉन्टेन, डो पेंटाकॉन्टेन. बघा, कार्बन 50ला कसं असेल बघा, आपले झाले 50 पर्यंत. आता इथं बघा 51ला हेनी पेंटाकॉन्टेन. हो की नाही बेटा? हो सर. आणि कार्बन 16ला काय असेल? हेक्झाकॉन्टेन. हेक्झाकॉन्टेन. तुम्ही लिहू शकता का असं? हो सर. बघा, कार्बन 51ला मी तुम्हाला सांगितलं हेक्झाकॉन्टेन, पुन्हा हेप्टाकॉन्टेन, ऑक्टाकॉन्टेन, नॉनाकॉन्टेन, आणि कार्बन 100 असतील तर हेक्टेन. कार्बन 100चं नाव काय बेटा? हेक्टेन. असं 100 अल्केनची नावं लिहा आणि मला व्हॉट्सअप करा बेटा. तसे आपण 1000 पर्यंत पण लिहू शकतो. हेक्टेन. हेक्टेन. मान्य सगळ्यांना? ऐका, लक्ष द्या का? हेक्टेन. बेटा आज आपल्या ट्युशनचा पहिला दिवस. आपण अल्केनची नावं पाहिले बेटा. 100 अल्केनपर्यंत नावं पाहिले आपण. 50 मी करून दाखवले, 50 तुम्ही करा बेटा, आणि मला ते व्हॉट्सअप करा बेटा. मान्य सगळ्यांना? एवढे अल्केनची नावं कामाची का आपल्याला? नाही, काही गरज नाही बेटा. परंतु आपल्याला माहीत राहावं या कन्सेप्ट्स. आता सवय लावायला पाहिजे आपण. हे महत्त्वाचं आहे, स्पेशली IIT बेटा. आपली थिंकिंग पॉवर वाढते बेटा. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नॉनेन, डिकेन. आता मी तुम्हाला थोडं ट्रिक सांगतो बेटा. बघा, पिरियड टेबल कसा लक्षात ठेवायचा?
पिरियड टेबल कसा लक्षात ठेवायचं बेटा, तुम्ही यूट्यूबला माझा व्हिडिओ पण आहे तिथे बघू शकता. लक्षात आहे का? बघा ऐका मी काय सांगतोय. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, फ्रान्सियम. बोंबलं गेलं विसरून. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, फ्रान्सियम. कसं लक्षात ठेवायचं बघा. हाल नकारे करू फिमेलचे. काय म्हणायचं? हाल नकारे करू फिमेलचे. बघा हाल, हे पहा हाल, हाल नका रे करू फिमेलचे. हाल नकारे करू फिमेलचे. हाल नकारे करू फिमेलचे. हाल नकारे करू फिमेलचे. सांगा ह म्हणजे काय बेटा? एच. ह इंग्लिशमध्ये करा. ह एच, ल एल आय, न एन ए, क के, र रुबिडियम, स सीझियम, फ फ्रान्सियम. हाल नकारे करू फिमेलचे. हाल नकारे करू फिमेलचे. अहे हाल नकारे करू फिमेलचे. कुणी म्हणलं सांग फर्स्ट ग्रुप एलिमेंट, त्याला म्हणायचं हाल नकारे करू फिमेलचे. ह म्हणजे एच, ल म्हणजे एल आय, न एन ए, क के, र रुबिडियम, स सीझियम, फ फ्रान्सियम. हाल नकारे करू फिमेलचे. या पूर्ण पिरियड टेबलमध्ये लक्षात ठेवा फक्त 4 एलिमेंट लिक्विड आहेत. कोणकोणते बघा. पहिल्यांदा असेल फ्रान्सियम, इथं मर्क्युरी, नंतर ब्रोमीन. किती झाले? 1 2 3. पूर्ण पिरियड टेबलमध्ये लक्षात ठेवा पहा फक्त 4 एलिमेंट्स लिक्विड आहेत. आणि गॅलियम, हे 4 एलिमेंट्स लिक्विड आहेत बेटा. लक्ष द्या पहा 4 एलिमेंट्स आर लिक्विड. इथं दिलं नाही ते. लक्ष द्या पहा पूर्ण पिरियड टेबलमध्ये पहा 4 एलिमेंट्स लिक्विड आहेत बेटा. हाल नकारे करू फिमेलचे. हाल नकारे करू फिमेलचे. बेगम मुघलांच्या काळात सारस बागेत रमायची. बेगम, बेगम म्हणजे बी. बेगम असं लिहा जरा तुम्ही. बेगम असं लिहायचं बघा. असं बी कंसात बेगम पुढे. मुघलांच्या, बेगम मुघलांच्या काळात, काळात सारस बागेत रमायची. बेगम मुघलांच्या काळात सारस बागेत रमायची. पुण्याला सारस बाग खूप प्रसिद्ध आहे बघा. गणपतीचं मंदिर आहे, खूप सारी झाडी आहे बघा. प्रत्येक झाडाच्या बुडाला कोण ना कोण बसले असे जोडीनं. लक्षात ठेवा मी पण एकदा बायकोला घेऊन गेलतो, जागाच मिळाली नाही, वापस आलो. बेगम मुघलांच्या काळात सारस बागेत रमायची. बेगम मुघलांच्या काळात सारस बागेत रमायची. थर्ड ग्रुप सांगा म्हणलं. बाई आली गेली इन करून टोपल्यात नाचली. NH नेहनियम. बाई आली गेली इन करून टोपल्यात नाचली. कशी गेली सून पब मध्ये फ्लाय करायला. कशी गेली सून पब मध्ये फ्लाय करायला. ना पसंद ऐश्वर्या सबको बिपाशा MC. मॉस्किवियम, नवीन एलिमेंट शोध लावला बेटा. मॉस्किवियम. ओ सानिया सेक्सी तेरी पोज. सानियाचा दारू पिऊन लिव्हर खराब झालाय. लिव्हर मोरियम. नंतर सून, नंतर फ्लोरिन फेमस चिकन बिर्याणी इन आंध्रा. टेन्शन, टेनेसाइन. सून म्हणते सासूला, सून म्हणते सासूला काय म्हणते बघा. हेनची, हेनची, अक्काची झाली रंडकी. आगा गा 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 म्हणजे ओगॅनेसॉन. ह्या ओगॅनेसॉनचा नवीन शोध लावला बेटा. हे सगळे एलिमेंट्स असं कंसात नावं लिहून तुम्ही तयार करा. आज आपण काय पाहिलं पहा. एस ब्लॉक एलिमेंट्स आणि पी ब्लॉक एलिमेंट्स. हाल नकारे करू फिमेलचे. हाल नकारे करू फिमेलचे. हाल नकारे करू फिमेलचे. बेगम मुघलांच्या काळात सारस बागेत रमायची. बेगम मुघलांच्या काळात सारस बागेत रमायची. बाई आली गेली इन करून टोपल्यात नाचली. कशी गेली सून पब मध्ये फ्लाय करायला. ना पसंत ऐश्वर्या सबको बिपाशा MC. आधी स्लोगन लक्षात ठेवा पण आपोआप एलिमेंट लागतात. ओ सानिया सेक्सी तेरी पोज. सानियाचा दारू पिऊन लिव्हर खराब झालाय. फेमस चिकन बिर्याणी इन आंध्रा. टेन्शन. सून म्हणते सासूला हेनची, हेनची, अक्काची झाली रंडकी. आगा गा 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 ओगॅनेसॉन. आता पिरियड टेबल लक्षात ठेवा. कोणत्या एलिमेंटचा फक्त एलिमेंट सांगा. मी ॲटॉमिक नंबर तुम्हाला ट्रिक शिकवतो सेकंदात कसं काढतात ते. मान्य सगळ्यांना. आज आपण एस ब्लॉक आणि पी ब्लॉकची ट्रिक पाहिली. उद्या एस ब्लॉक डी ब्लॉक पाहूत, एफ ब्लॉक पाहूत. स्कूटीवरची कार्टी मन फेकोरी कॉपर झेली. येडा झेऱ्या नो बॉल टाकालाय. रडून राहुल पडला अगं काढा त्याला. ला हफ्ता वरना रे ओसामा इराक से पिटाई और होगी. अकल की रफ्तार डबल समझो भेजा हमारा मत डोसो. ठीक आहे आपण ते उद्या पाहूत. एकदमच जास्त ओव्हरलोड होईल बेटा. आधी पाहूत एस ब्लॉक
पी ब्लॉक हे पूर्ण आपल्या एलिमेंट सिलेबसला आहेत. आता कुणी म्हणलं सांग फर्स्ट ग्रुप एलिमेंट काय म्हणायचं, हाल नकारे करू फिमेलचे. काय म्हणायचं, हाल नकारे करू फिमेलचे. बेगम मुघलांच्या काळात सारस बागेत रमायची. बाई आली गेली इन करून टोपल्यात नाचली. कशी गेली सून पब मध्ये फ्लाय करायला. ना पसंद ऐश्वर्या सबको बिपाशा एमसी. ओ सानिया सेक्सी तेरी पोज. सानियाचा दारू पिऊन लिव्हर खराब झालाय. पुन्हा फेमस चिकन बिर्याणी आंध्रा टेन्शन. सून म्हणते सासूला ह्यांची अक्काची झाली रंडकी. मान्य सगळ्यांना. ठीक आहे, आज पहिला दिवस आहे. RCC मध्ये PCB खूप बेस्ट बेटा. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि PCM सुद्धा खूप बेस्ट बेटा. इतर तर कुठंच क्लासचा विचार करू नका. आधी डेमो पिरियड करा, नंतर ठरवा. जाहिरातीला बळी पडू नका. उगा कोणी स्कॉलरशिप देते म्हणून ॲडमिशन घेऊ नका. बेस्ट आहे ते चूज करा. आपल्या स्वतःवर प्रयोग करून घेऊ नका. एवढंच मी तुम्हाला सांगतोय. आता सगळ्यांना या फाउंडेशनच्या खूप खूप शुभेच्छा. घ्या देवाचं नाव पांडुरंग. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.